बुलढाणा विधानसभेतही मतचोरी झालेली आहे। घर क्रमांक 123 मध्ये राहतात 126 मतदार। ठाकरे गटाच्या जयश्री शेळके यांनी हा आरोप केलाय। त्यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंडारे यांनी। पाहूयात। जयश्री शेळके या बुलढाणा मतदारसंघातून विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे गेले होते आणि केवळ 841 मतांनी त्यांचा पराभव झाला होता। त्यांनी देखील या वोट चोरीचा मुद्दा आता उपस्थित केला। काय नेमके तथ्य त्यांच्या हाती लागलेत, काय माहिती त्यांना जेव्हा आज पत्रकार परिषद आपण घेताय। बुलढाणा मतदारसंघात देखील वोट चोरी झाली, त्यामुळे तुम्हाला पराभव पत्करावा लागला। 100% 22 बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये मतदारांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल घडवण्याच्या संदर्भामध्ये वातावरण होतं। निवडणूक ही मतदारांनी हातात घेतली होती आणि त्यामुळे 22 बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी 100% निवडून येईल अशी खात्री सगळ्यांना होती। 90,819 मतं मला मिळाली आणि अवघ्या 841 मतांनी मला पराभव पत्करावा लागला। पुन्हा आम्ही रिकाउंटिंगची त्या ठिकाणी मागणी केली होती, पण ती सुद्धा मागणी मान्य करण्यात आली नाही। पुनर्मतमोजणी जर झाली असती तर निश्चितपणे आम्हाला खात्री आहे की आम्हाला त्या ठिकाणी विजय मिळाला। या 22 बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या मतदार केंद्रांवर मोठ्या प्रमाणात घोळ होऊ शकतो, बोगस मतदान होऊ शकतं, गुंडशाही होऊ शकते अशी शंका होती। मतदान प्रक्रियेपूर्वी, विधानसभेच्या मतदार प्रक्रियेपूर्वी सुद्धा आम्ही मान्य जिल्हाधिकाऱ्यांकडे आणि मान्य जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे या संदर्भामध्ये तक्रार केली होती। बुलढाणा विधानसभा मतदारसंघात देखील अशाच पद्धतीनं मतचोरी झाली आहे का आणि त्यातूनच महायुतीचे उमेदवार जे आहेत संजय गायकवाड निवडून गेलेत का, असा एक मोठा प्रश्न जो आहे या निमित्तानं जयश्री शेळके यांनी उपस्थित केला आहे। प्रफुल्ल खंडारे, महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा।